नमस्कार मित्रांनो, धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 3 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सखी स्वतः कान्हाच्या ऑफिसमध्ये जाते त्याचा टिफिन नेऊन देण्यासाठी. आणि तिथे जाऊन तिला समजतं की कान्हा तिथे किती फेमस आहे ते, स्पेशली मुलींमध्ये. मुली कान्हाचं खूप कौतुक करत असतात आणि सखी हे सगळं बघून खूप जेलस फील करते आणि ती कान्हाला टोमणे सुद्धा मारते. त्याचबरोबर सखी आणि कान्हा नकळतपणे सेम हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. कान्हा अपर्णाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि अपर्णा आणि सखीची भेट सुद्धा होते. अपर्णा सखीला सांगते सुद्धा की ती कान्हा बरोबर आली आहे. तर बघूया मित्रांनो काय होईल. सगळं डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, माने आता कान्हाला सांगितलं असतं की अपर्णाची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे कान्हा आता भेटण्यासाठी जातो. अपर्णाच्या खोलीत कान्हा जातो आणि तिच्याजवळ जाऊन बसून तिला म्हणतो, आई तुझा कान्हा आलाय, तुझा लाडका कान्हा. पण मित्रांनो, आता अपर्णाच्या डोळ्यासमोर तेच तिचा भूतकाळ येत असतो. देवदत्तांचा खून तिला आठवत असतो. रक्ताने माखलेली त्यांची हातं तिला दिसत असतात आणि त्यामुळे आता अपर्णा घाबरली असते आणि त्यामुळे लगेच ते आता कान्हाला म्हणतात, दूर दूर दूर, नको साडी, असं ती म्हणत असते. तर त्यावर आता कान्हा म्हणतो, अगं आई इथे काहीच नाहीये. पण अपर्णा काहीच ऐकत नाही. आता हे बघून कान्हा लगेच साईडला येतो आणि डॉक्टरला फोन करतो. म्हणजे हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टशी तो बोलतो आणि अपॉइंटमेंट घेतो. मित्रांनो, हे खूप मोठं हॉस्पिटल असतं. तर कान्हा त्या रिसेप्शनिस्टला म्हणतो की त्याला उद्याची 2 वाजताची अपॉइंटमेंट हवी आहे आणि त्याला डॉक्टर कुमुद जोशी हिची अपॉइंटमेंट हवी आहे. तर ही रिसेप्शनिस्ट कान्हाला विचारते की उद्या 2 वाजताची अपॉइंटमेंट तुम्हाला चालेल का? कान्हा म्हणतो हो चालेल. कान्हा आता त्याच्या आईचं नाव सांगतो. पेशंटचं नाव अपर्णा किर्लोस्कर आहे आणि ती अपॉइंटमेंट सुद्धा घेतो. आणि फोन झाल्यावर ही रिसेप्शनिस्ट आता अपर्णा किर्लोस्कर असं नाव सुद्धा नोंदवते. तर लगेच या रिसेप्शनिस्टला दुसरा कॉल येतो, तो म्हणजे सखीचा. आणि सखी आता रिसेप्शनिस्टला म्हणत असते की तुमच्या हॉस्पिटलमध्ये ते लहान मुलांच्या सायकोलॉजीसाठी डॉक्टर आहे ना, ते डॉक्टर दिवेकर? रिसेप्शनिस्ट म्हणते हो मॅडम. तर सखी म्हणते मला ना त्यांची अपॉइंटमेंट हवी होती. पेशंटचं नाव आहे कुल्फी गौतम कामत. तर ही रिसेप्शनिस्ट सखीला सुद्धा सेम सांगते की उद्याची अपॉइंटमेंट 2 वाजताची आहे, तर तुम्ही उद्या येऊ शकता. सखी सुद्धा म्हणते हो चालेल, आम्ही उद्या 2 वाजता येतो. तर मित्रांनो, आता अपर्णा किर्लोस्कर म्हणजे आपला कान्हा त्याच्या आईला घेऊन आणि सखी कुल्फीला घेऊन सेम टाइमला हॉस्पिटलमध्ये येणार आहे. एकाच वेळेची यांना अपॉइंटमेंट भेटली असते. मित्रांनो, कान्हाची आई खूपच घाबरत असते. कान्हा आता त्याच्या आईच्या जवळ जातो आणि तिला शांत करण्याचा तो प्रयत्न करतो. पण अपर्णाला कोणाचा धक्का सुद्धा लागला तरी त्या पॅनिक होते आणि ती घाबरायला लागते. तर दुसरीकडे काय होतं, सखी कुल्फीला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, तिला जवळ घेते आणि ती कुल्फीला मिठी मारते. आणि खूप सुंदर असं बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होतं. आई माऊलीची माया हे सुंदर गाणं बॅकग्राऊंड मध्ये सुरू असतं. एकीकडे कान्हा त्याच्या आईला तर दुसरीकडे सखी कुल्फीला समजावून सांगत असते, जवळ घेते, मिठी मारते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. एकाच वेळी सुंदर असे 2 सीन्स आपल्याला दाखवले आहेत. तर मित्रांनो, इथे दुसरा दिवस असतो. आता कान्हा ऑफिसला निघाला सुद्धा असतो. सखीला थोडा उशीर होतो. आता सखी खाली येते आणि हर्षदाला विचारते आणि म्हणते, हर्षदा कान्हा नाश्ता करून गेलाय का? तर हर्षदा म्हणते हो. कान्हा सर तर केव्हाच गेले, तुम्हाला आज उशीर झाला का? तर सखी म्हणते हो अगं, काल कुल्फीला झोपवण्यात मलाही झोप लागली आणि त्यामुळे मला झोपायला सुद्धा उशीरच झाला. हर्षदा आता तिचं काम करत असते आणि सखीचं लक्ष जातं की डायनिंग टेबलवर कान्हा त्याचा डबा विसरलाय आणि सखी त्या डब्याकडे बघत म्हणते, अगं हा तर कान्हा सरांचाच टिफिन आहे ना, तू तो ऑफिसला निघताना त्याला टिफिन दिला नाहीस का? तर हर्षदा म्हणते, अरे कामाच्या गडबडीत माझ्या लक्षातच नाही राहिलं, सॉरी हा, मी लगेच त्यांच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्यांना देऊन येते. तर आता सखी म्हणते नको, मी एक काम करते, मी ऑफिसमध्ये जाते आणि त्याला हा टिफिन नेऊन देते, त्यालाही सरप्राईज मिळेल. आता सखी खूप एक्साइटेड असते. पुढे आता सखी हर्षदाला सांगते की त्याला आता आणखी नवीन पोस्ट मिळाली आहे ना आणि त्याला ऍडमिन डिपार्टमेंटमध्ये शेड्युलिंग आणि कोऑर्डिनेशनचं डिपार्टमेंट त्याला पोस्ट मिळाली आहे, असं सगळं सखी सांगत असते हर्षदाला. हर्षदा म्हणते, आता मला जास्त काही कळालं नाही, पण तुमच्या सांगण्यावरून कान्हा दादाला खूप मोठी पोस्ट मिळाली आहे काहीतरी, हे नक्की? तर आता सखी हसतच म्हणते हो मोठीच पोस्ट आहे. सखी सुद्धा खूप खुश असते आणि सखी आता कान्हासाठी टिफिन घेऊन जाणार असते त्याच्या ऑफिसला. पण तिथे खूप काहीतरी मोठं असं घडतं. तर मित्रांनो, इथे काय होतं, कान्हा त्याच्या केबिन मध्ये बसला असतो आणि त्याच्या मनात तोच विचार येत असतो आणि तो मनात म्हणतो, सरकार तुम्ही अशा का वागल्यात, तुम्ही काहीतरी नक्कीच लपवतायत. कान्हाला त्या शॉल बद्दल सगळं आठवत असतं. आता कान्हाच्या मनात तोच विचार सुरू असतो. कान्हा मनात म्हणतो स्वतःला की जेव्हा सखीने सरकार समोर शालीचा विषय काढला तेव्हा सरकारच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या होत्या. तर मित्रांनो, तितक्यात तिथे आता सॉरी शेखर येतो
आणि तो कान्हाचा टेबल वाजवतो. कान्हाचं लक्ष नसतं त्यामुळे. आता कान्हा रिस्पॉन्स देत नाही, त्यामुळे हा सॉरी शेखर आणखी जोरात तो टेबल वाजवू लागतो. आता कान्हाला मोठी पोस्ट मिळाली आहे म्हणून या शेखरची खटकली असते. त्याला ते अजिबात आवडलेलं नसतं. तर हा सॉरी शेखर कान्हाला म्हणतो, सरकारने हे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर द्यायला सांगितलंय. तर मित्रांनो, हे कान्हाचंच अपॉइंटमेंट लेटर असतं, त्याची पोस्ट वाढली असते त्यामुळे. तर आता कान्हा थँक्यू म्हणतो आणि हा शेखर निघणार असतो. तर कान्हा म्हणतो त्याला, सॉरी शेखर. तर हा शेखर म्हणतो, शेखर नाव आहे माझं. कान्हा म्हणतो, अरे मी आता तुला सॉरी म्हणालो, मी तुझी मस्करी करत नाहीये, मी खूप सिरियस आहे आणि त्या वेळेने तुला मी सॉरी म्हणतोय. शेखर, आय एम सॉरी, असं आता कान्हा या शेखरला म्हणतो. पण हा शेखर ॲटिट्यूड मध्येच तिथून निघत असतो. तर कान्हा म्हणतो, या शेखरला कॉफी घेणार का? तर हा उद्धटपणेच बोलतो कान्हाशी शेखर आणि म्हणतो, नाही नकोय मला कॉफी, बाहेर माझ्या डेस्कवर माझी कॉफी ठेवली आहे माझ्यासाठी, आणि हो विचारला त्याबद्दल थँक्यू. तर सर, तुमची परवानगी असेल तर येऊ का मी? असा टोमणा सुद्धा हा शेखर मारतो आता कान्हाला. तर आता कान्हा त्यावर काहीच बोलत नाही आणि हा शेखर तिथून निघून जातो. त्यानंतर कान्हा त्याचा फोन चेक करतो आणि म्हणतो, अरे बापरे, आईला तर मला हॉस्पिटलला न्यायचंय, मी एक काम करतो, जेवतो आणि मग लगेच जातो. तर कान्हा आता इकडे तिकडे त्याचा डबा शोधू लागतो, पण तिथे डबाच नसतो. आणि मग आता कान्हाच्या लक्षात येतं. कान्हा आता स्वतःला म्हणतो, असं कसं विसरलो मी डबा? कान्हा आता स्वतःला म्हणतो, कान्हा टाइम टेबल पाडायला हवाय. कान्हा आता थोडा पॅनिक झाला असतो. तितक्यात तिथे आता सखी येते कान्हाचा टिफिन घेऊन आणि ऑफिसच्या बाहेरच तिची भेट होते या सरकार सोबत. आणि मित्रांनो, इथे आपल्याला खूप मोठी एक हिंट मिळणार आहे. तर इथे काय होतं, ही सरकार म्हणते सखीला, तू इथे काय, तुझं ऑफिस जॉईन करायचा विचार आहे की काय? तर आता सखी उत्तर देत म्हणते, सध्या तरी नाही, आज तर मी फक्त कान्हाला डबा द्यायला आले. तर मुद्दामच आता ही सरकार सखीला म्हणते, ओ हाऊ स्वीट, कान्हा तर लकी आहे, तुला तर खूपच काळजी आहे तुला तुझ्या नवऱ्याची. सखी म्हणते, हो काळजी तर असणारच ना, म्हणजे माझ्या नवऱ्याचे लाड मी नाही करणार तर कोण करणार? त्यावर आता ही सरकार म्हणते सखीला, सरप्राइझिंग, तू तर अशी नव्हतीच, म्हणजे मी तरी तुला जितकं ओळखते ना, तर तू तर अशी अजिबातच नव्हती. पण काय ना सखी, आता तू टिपिकल बायको वाटायला लागली आहेस. सखी आता स्माइल देते आणि म्हणते सरकारला, तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं, काय मत आहे तुमचं माझ्याविषयी, हा तुमचा प्रश्न आहे सरकार. एनिवे, इफ यू डोंट माइंड, मी जाऊ का? नाही म्हणजे लंच सुरू व्हायच्या आधी आहे ना, मला कान्हाचा डबा द्यायचा आहे. तर सरकार आता सखीला इशारा करते जा म्हणून, आणि सखी आता खुशच असते आणि ती तिथून निघून जाते. पण सरकारला पण आता हे पटत असतं. सखी गेल्यावर आता ही सरकार म्हणते, कर कर सखी, खुशाल कान्हाचे लाड कर. जितकी तू वर जाशील ना, तितकंच तुला खाली पडण्यासाठी त्रास होईल. कारण तुझ्या नवऱ्याचे, म्हणजे ज्याचे तू लाड करतेस ना, तोच तुझ्या तोंडातून घास काढून घेईल. असं म्हणत ही मनस्विनी हसते आता, आणि सखीवर हसत ती म्हणते, एवढी तुला अक्कल असती तर, आणि परत ती हसते. असं आता इथे सीन शिफ्ट होतो आणि इथे लंच ब्रेक असतो ऑफिसमध्ये, आणि सगळ्या मुली आता कान्हाची वाट बघत असतात. मधू आता नैनाला म्हणते, अरे किती वेळ झालाय, अजून सर बाहेर आलेच नाही, आपल्यासोबत ते जेवणार नाहीत का? नैना म्हणते, अगं कान्हा सर आता सरवाले सर झालेत ना, आधी सारखे ते आपल्यात बसून जेवणार आहे का आता? तर मित्रांनो, तितक्यात तिथे सखी येते आणि सगळं ऐकत असते आणि बघत असते. पुढे आता ही मधू म्हणते, का नाही बसणार, का नाही जेवणार कान्हा सर आपल्यासोबत? हा म्हणजे भलेही ते सरकारचे जावई असतील, पण ते ना वेगळे आहेत. तुम्हाला सांगू का, ते किती सिंपल आणि जेंटलमॅन आहे. आणि खरं सांगायचं ना, तर त्यांच्या बायकोचा मला कधी कधी हेवाही वाटतो आणि कधी कधी रागही येतो. तर आता नैना म्हणते मधूला, अगं मधू तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तर मधू म्हणते, नाहीतर काय, किती हँडसम नवरा मिळाला त्यांना, आणि आपण काय करत होतो, शी इज सो लकी गर्ल ना. हे ऐकून आता रेखा सुद्धा म्हणते, हा बरोबर आहे, पण हे मात्र खरं आहे, काय त्यांची स्माइल आहे, काय त्यांचं ते गोड बोलणं. तुम्हाला सांगते, कान्हा सर जेव्हा नॉर्मल जरी बोललेत ना, तेव्हा सुद्धा असं वाटतं की बासरी वाजवते. ही इज सो क्यूट यार. तर आता ह्या सगळ्या मुली कान्हाचं कौतुक करत असतात. आता सखी सुद्धा हे सगळं ऐकत असते आणि सखी सुद्धा स्माइल करते. मधू म्हणते, त्यांचं बोलणंच नाही, त्यांचा चार्म सुद्धा ना खूपच भारी आहे. काही मुलांचा चार्म आहे ना, सिक्स पॅकच्या सुद्धा पलीकडे असतो. आहा, असं आता ती स्वप्नातच रमली असते मधू. तितक्यात हा शेखर एकदम त्याच्या टेबलवरून उठून उभा होतो आणि या तिघींनाही म्हणतो, बस करा हा त्या फुकट्याचं कौतुक. तर आता नैना म्हणते शेखरला, काय झालंय शेखर, असा काय बोलतोस तू? मधू सुद्धा म्हणते, आणि हो तू सरांना एकेरी भाषेत का हाक मारतोयस, तुला माहिती आहे ना आता ते कोण आहे, त्यांची पोस्ट काय आहे? तर हा शेखर म्हणतो मधूला, तो सर माय फूट. तर मित्रांनो, सखी हे सगळं बघत असते बरं का, आणि ऐकत सुद्धा असते. पुढे आता हा शेखर म्हणतो, ते असतील तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो तोच आहे.
आणि इतकं रिस्पेक्टफुल बोलायला तो काही माझा बॉस नाहीये. एक नंबरचा दीड शहाण्या आणि गोड बोलाय आहे तो. अरे त्याने तर श्रीमंत घरची पोरगी गटवली आणि इथे येऊन पोरींशी फ्लर्ट करतोय तो. दीड शाना कुठला. मधू परत सांगता येतात या शेखरला की तू नीट बोल, ते आपले सर आहे. तर हा शेखर म्हणतो सर कुठले, अरे नेपोटिझमच्या नावाखाली आलाय तो इथे. अरे आपण एवढी वर्ष इथे काम करतोय, मिळालं का आपल्याला केबिन? कारण काय ना, हा ठरला सरकारचा जावई, त्यामुळे या आयतोबाला नवीन केबिन. तरीही तो मूळचा ड्रायव्हरच आहे ना. बघितलं ना त्याची सोय मोय. तितक्यात आता सखीला खूप राग येतो आणि सखी जोरातच म्हणते या शेखरला, माइंड युअर लँग्वेज मिस्टर. सखी आता इतक्या जोरात ओरडते की कान्हाला सुद्धा त्याच्या केबिन मध्ये सखीचा आवाज जातो. तर दुसरीकडे सखीला बघून आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कोणालाही आयडिया नसतं की तिथे सखी आहे म्हणून आणि सगळं ऐकलंय म्हणून तिने. पण आता सगळ्यांना समजलं असतं. तर मित्रांनो, कान्हा त्याच्या केबिन मध्ये म्हणतो हा सखीचा आवाज आहे की मला भास होतोय, नाही बाहेर जाऊन बघायलाच लागेल, असं म्हणत आता कान्हा सुद्धा निघतो. त्याच्या केबिन मधून तो बाहेर येतो बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता सखी या सॉरी शेखरला चांगलं सुनावते. सखी तो जो टिफिन असतो आणलेला तो टेबलवर ठेवते आणि त्या शेखरला म्हणते काय माहिती काय तुला कान्हाबद्दल, आणि असं कितीच ओळखतोस रे तू त्याला. तर मित्रांनो, तितक्यात तिथून मागे कान्हा येतो आणि लपूनच सखीचं बोलणं ऐकत असतो. तर आता सखी शेखरला म्हणते मी गेले 2 महिने 15 दिवस संसार करतेय त्याच्याबरोबर आणि माझ्या इतकं चांगलं त्याला कोणीच ओळखू शकत नाही. तो त्याच्या नावासारखाच आहे, मनाने साधा निर्मळ. बाहेरून तो जसा दिसतो ना, आतूनही तो तसाच आहे कान्हा. आणि त्याला काही गरज नाही आहे हे असं श्रीमंत घराची मुलगी गटवायची. शेखर आता त्याची मान खाली टाकतो आणि कान्हा सगळं कौतुकाने बघत असतो हे आणि ऐकत असतो लपूनच. पुढे आता सखी म्हणते या शेखरला, उलट त्याच्या मनाची श्रीमंती बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. असं आहे माझा कान्हा. मी त्याच्याशी लग्न केलंय म्हणून तो लकी ठरत नाही, उलट मी लकी आहे. त्यांनी मला निवडलंय हे माझं भाग्य आहे. सखी तिच्या मनातलं सगळं बोलून टाकते. सखी आता या शेखरला म्हणते आहे ना, मी कामतांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहेच, पण आज मी सखी कान्हा महाडिक आहे आणि याचा मला जास्त अभिमान आहे. आणि मी नशीबवान समजते स्वतःला की मी त्याची बायको आहे आणि तो माझ्या आयुष्यात आहे. त्यामुळे यापुढे माझ्या नवऱ्याबद्दल काय वाटेल ते अजिबात बोलू नका. त्याच्यासारखा साधा ग्राउंडेड, जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा असणारा, पैशांपेक्षा माणसांना आणि भावनांना महत्व देणारा, कुणाच्याही मदतीला न बोलावता धावून जाणारा खरा माणूस हा माझ्या वडिलांनंतर आजपर्यंत मी बघितलाच नव्हता. आणि तुम्ही जे म्हणताय ना मोठं केबिन, डेस्क वगैरे, ह्या सगळ्यांची त्याला काही गरज नाहीये. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी धमक आहे कान्हामध्ये. मित्रांनो, शेखरला माहिती असतं की कान्हा सखीच्या मागेच आहे आणि सगळं ऐकत आहे, पण तो काहीच बोलत नाही. त्याची मान तो खाली टाकतो आणि चुपचाप सखीचं बोलणं ऐकतो. पुढे आता सखी या शेखरला म्हणते आज जी काही त्याची पोस्ट आहे ना, ते फक्त आणि फक्त त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर आहे. त्यामुळे यापुढे कान्हाबद्दल बोलताना जरा जपूनच बोला. आता हे सगळं ऐकून फिमेल स्टाफला सुद्धा बरं वाटत असतं आणि कान्हा तर खुशच असतो. आणि हा शेखर आता सखीला सॉरी सखी मॅडम असं म्हणतो. त्यानंतर आता कान्हा येतो समोर आणि मुद्दामच असं दाखवतो की त्याला काहीच माहिती नाही आहे. कान्हा आता सगळ्यांना विचारतो काय सुरू आहे इथे. आता मात्र सखी नॉर्मल होते. ती कान्हाकडे वळून बघते आणि म्हणते काही नाही, लंच टाइम झालाय ना, चल कान्हा जेवून घे. आणि दोघी आता कान्हाच्या केबिन मध्ये जातात. सखी आता कान्हाला टिफिन वगैरे उघडून देत असते आणि कान्हा आता सखीला म्हणतो बाहेर तुमचं सगळं बोलणं ऐकत होतो मी. तर आता सखी म्हणते कान्हाला ऐकायचं सेशन आहे ना ते संपलंय, आता जेवणाचं सेशन चालू आहे आणि हा जेवताना अजिबात बोलायचं नाहीये. पुढे आता सखी कान्हाला म्हणते बाय द वे अजूनही तू सकाळी लवकर उठून बदाम खायची सवय नाही ना लावली. कान्हा म्हणतो म्हणजे का, काय झालंय. सखी म्हणते आता कान्हाला अरे तू टिफिन घरीच विसरला होता. कान्हा म्हणतो हा ते जरा आहे ना आज गडबडच झाली. काय ना दिवसभर माझ्या डोक्यात फक्त काम काम आणि काम एवढंच असतं, बाकी काहीच नसतं ना, म्हणून मी घरी डबा विसरलो. पण तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेतला, तेही माझ्यासाठी. मी कॅन्टीन मध्ये जेवलो असतो. सखी म्हणते हो. अरे कान्हा कॅन्टीन मध्ये कशाला, ऑफिस मध्ये इतक्या मुली आहे ना, त्यांनी दिला असता तुला डबा. तर आता कान्हा सुद्धा सखीची फिरकी घेतो आणि म्हणतो दिला असता म्हणा. तर आता सखी थोडी जेलस फील करते आणि कान्हाला म्हणते फक्त दिला नसता, त्यांनी तुला प्रेमाने भरवलाही असता. कान्हा सुद्धा सखीला आता चिडवतो आणि म्हणतो भरवलाही असता म्हणा. आणि कान्हा त्याच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो तशा प्रेमळ आहे सगळ्या. आता सखी कान्हाला चिडतच म्हणते हो का. तर कान्हा म्हणतो हो काय हो,
मी तुमची गंमत केली, मला काय माहिती, आणि तुम्हाला कसं काय माहिती ऑफिसमध्ये सगळ्या प्रेमळ आहे, कोण कसं आहे ते. सखी म्हणते मी मुलगी आहे, आम्हा मुलींना सगळं कळतं, बघितलं ना मी मगाशी. तुझा चार्म, तुझा सेन्स ऑफ ह्युमर, तुझी बोलण्याची स्टाईल, तुझ्यावर तर इथे सगळ्या मुली फिदा आहेत. कान्हा सुद्धा म्हणतो असणार काय तर म्हणे. पुढे आता सखी म्हणते कान्हाला की मुका जरी असताना तरी कुठलीही मुलगी फ्लॅट झाली असती त्याच्यावर. कान्हा म्हणतो हो का, काय सांगता तुम्ही. सखी म्हणते असं मी नाही, त्या म्हणाल्यात, त्या म्हणत होत्या. आता कान्हा नाही का लाजतो आणि म्हणतो म्हणत असतील असं तो म्हणतो लाजतच. सखी म्हणते अरे लाजतोयस काय, लाजायची काय गरज आहे. इथे आहे ना ऑफिसमध्ये आल्यावर फक्त कामावर फोकस करायचा आणि तुझं रुटीन इतकंच असलं पाहिजे, ऑफिस घर घर ऑफिस, कळलं का. सखी अगदी आता टिपिकल वाईफ सारखी वागत असते आणि कान्हा सुद्धा आता बिचारा असा फेस बनवतो आणि हो असं म्हणतो. मित्रांनो, टीव्हीवर हा सीन नक्की बघा, तुम्हाला खूप मज्जा येईल सखी आणि कान्हाची ही केमिस्ट्री बघायला. आता कान्हा मात्र गपचूप जेवण करतो आणि हळूच आवाजात म्हणतो कोणाचं तरी पापड मुरलेला दिसतोय. तर सखी म्हणते अरे पापड द्यायचंच राहिला. कान्हा परत हळूच आवाजात म्हणतो नाही नाही तो पापड नाही. सखी म्हणते हा. कान्हा म्हणतो आता नाही काही नाही बाबा. सखी आता कान्हाला पापड देते. त्याच्या आता थोडं लक्षात येतं आणि कान्हा विचारतो हा पापड तुम्ही तळलाय का. तर सखी सुद्धा आता सार्कॅस्टिकली उत्तर देते कान्हाला आणि म्हणते नाही, मी तर मस्त अशी बाल्कनीमध्ये उभे होते, रस्त्याच्या कडेने एक मुलगी चालत जात होती, बिचारी वाटली तिला. तर मी म्हटलं बाई मला तर काही पापड तळता येत नाही, तू ये आणि पापड तळून दे. सखी खूपच चिडली असते मित्रांनो. सखीला खूप जेलस फील होत असतं. तर कान्हा हसतो आणि म्हणतो माझ्यात राहून तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला झालाय, चालतंय घ्या अर्धा पापड. सखी चिडतच म्हणते नकोय मला. कान्हा परत म्हणतो लाडाने प्रेमाने घ्या हो. सखी आता हसते आणि म्हणते नाही खरंच नकोय, जेवेल मी नंतरच. तसंही तुझं जेवण झाल्यावर मला कुल्फीला बाहेर घेऊन जायचंय. कान्हा विचारतो कुठे. सखी म्हणते ती सध्या खूप डिस्टर्ब आहे ना आता, किडनॅपिंग गुंड, तर तिच्या वयासाठी ही खूप डिस्टर्बिंग आहे, त्यामुळे जरा म्हटलं तिला काउन्सिलिंग साठी घेऊन जावं. तर कान्हा आता सखीला म्हणतो नाही चांगलंच आहे, पण तुम्हाला मी सांगतो डिस्टर्ब माणसाला आपण जर प्रेमाने घट्ट मिठी मारली ना तर तो बरा होतो. सखी म्हणते कधी कधी ना मिठी पुरेशी नसते, मग घ्यायला लागतात मीटिंग डॉक्टरांच्या. तर आता कान्हा विचारतो कुठलं हॉस्पिटल. तितक्यात सखी सांगणारच असते पण कान्हाला किरणचा कॉल येतो आणि किरण कान्हाला म्हणतो अरे कान्हा कुठे आहेस तू, अपर्णा काकू तयार होऊन बसल्यात, तू कधी येणार आहे. तर कान्हा फोनवरच बोलत म्हणतो हे काय मी आलोच, लगेच आलो. कान्हा आता फोन ठेवतो आणि तो सखीला डायरेक्ट म्हणतो मी निघालो. सखी विचारते अरे कुठे निघाला, जेवून तर जा. कान्हा म्हणतो नाही झालंय माझं, मला अर्जंट काम आहे. सखी म्हणते पूर्ण जेवून तर घे. कान्हा म्हणतो नाही माझं पोट भरलंय, मी निघतो. सखी कान्हाला म्हणते बरं मी सोडते तुला. तर कान्हा म्हणतो नाही नको मी जातो. सखी म्हणते कान्हाला बाप रे, चक्क मी तुला सोडते म्हणतीये पण तू मला नकारतोयस, म्हणजे कान्हा सर मला नाही म्हणताय तर. कान्हा आता हसतो आणि म्हणतो काय तुम्ही. सखी कान्हाला आणखी चिडवते आणि म्हणते बाबा आता काय मोठं केबिन मिळालंय, आता आमची काय गरज. मी एक काम करते, बाहेर मुली आहे ना त्यांनाच मी चावी देते, त्याच सोडतील तुला. कान्हा सुद्धा आता म्हणतो सखीला गुड आयडिया, पण काय ना त्यातल्या कुठल्या मुलीला चांगली गाडी चालवता येते हे मला माहित नाही. तर आता सखी म्हणते हो का, तुला काय वाटतं कोणाला येते गाडी चालवता, ती पण चांगली. तर आता कान्हा सुद्धा म्हणतो मला वाटतं नयनाला गाडी चालवता येते. तर सखी आता कान्हाला अशीच गंमत मध्ये मारते आणि म्हणते मस्करी करत आहे मी, निघ आता. कान्हा आता पडतच जातो आणि सखी हसते कानावर आणि म्हणते दात काढतोय. तर मित्रांनो ती हिंट अशी आपल्याला दिली आहे की सखी सुद्धा लवकर कान्हा सोबत ऑफिस जॉईन करू शकते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे सरकार आहे, ही राजलक्ष्मी मला आता धमकी देत असते आणि म्हणत असते मला शस्त्र चालवायला खूप आवडतं, तुम्हाला सांगू का मी कधी कोणावर शस्त्र चालवलंय ते. आणि दुसरीकडे आता त्याच हॉस्पिटलमध्ये सखीची आणि कान्हाच्या आईची भेट होते आणि कान्हाची आई सखीला सांगते सुद्धा की त्या कान्हा बरोबर आल्यात. तर बघूया मित्रांनो उद्याच्या भागात काय होणार आहे. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असेल तर अजिबात मिस करू नका. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सिरियलच्या अशाच धमाकेदार अपडेटसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची मतं कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. हॅपी धुलीवंदन.